UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावर होणार। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, तर आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याची गरज नाही, पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल, शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोले यांचाही पाठिंबा। मुख्यमंत्री पदासाठी कुणी लढत नाही, जागा वाटपात ओढाताण होणारच, महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल, गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप। देवेंद्र फडणवीसांनी कारस्थान करत सीबीआयच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला, अनिल देशमुखांचा आरोप, तर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन असल्याची देशमुखांची प्रतिक्रिया। पाप करायची आणि आमचं नाव घ्यायचं हा पायंडा पडलाय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर, तर आता निवडणुकीमध्ये 2 हात होऊनच जाऊ द्या, अनिल देशमुखांना आव्हान। अजितदादा आणि शिंदेमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई, अजितदादाच 1500 रुपये देत आहेत अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवत आहेत का, काँग्रेसचा सवाल। विरोधकांच्या पोटात कितीही दुखलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला, तर पटोलेंचा निवडणूक प्रमुख लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेला, फडणवीसांचा आरोप। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट, श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल उत्तर। रॅम्पवर चालतात आणि दररोज इव्हेंट करतात, लाडकी बहीण कार्यक्रमावरून विजय वडेट्टीवारांची खालच्या भाषेत टीका। योजना अजित पवारांच्या बहिणीसाठी असेल तर त्यांनी खिशातून पैसे द्यावेत, अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा, तर जाहिरात बंद न झाल्यास कोर्टात जाणार, दमानियांचा इशारा। शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता, शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला। स्टेनलेस स्टील वापरले असते तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता, समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, नितीन गडकरी यांचा सल्ला। भाजपला वडगाव शहरी विधानसभेची जागा मिळावी, आम्ही राष्ट्रवादीसाठी काम करणार नाही, भाजप पदाधिकारी अर्जुन जगतापांचा इशारा, तर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं गैर नाही, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। हाजी अराफत शेख यांच्या घराबाहेर नितेश राणेंना डिवचणारे बॅनर, बटला डॅनी तू गब्बर नाही गोबर है, बॅनरवर उल्लेख, हाजी अराफत हे भाजपचे मायनॉरिटी सेलचे नेते। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा मनसे लढणार, मनसेच्या आजच्या बैठकीत निर्णय, तर कोणतीही युती होणार नाही असं सांगत कामाला लागा, राज ठाकरेंच्या सूचना। सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचारी संघटनेचं आंदोलन सुरूच, उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर सुद्धा संप सुरूच, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सायंकाळी बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, लातूरच्या लोहारा गावात शेती नुकसानीची पाहणी, कोणतेही निकष अटी न ठेवता शेतकऱ्यांना मदत करणार, शिंदेंचं आश्वासन। भाजप आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबत डान्स, विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत निशाणा, तर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचं भान नाही, वडेट्टीवारांची टीका। वडेट्टीवारांमध्ये गौतमी सोबत नाचण्याचा दम नाही आणि पर्सनॅलिटी सुद्धा नाही, आमदार संदीप धुर्वेंचा वडेट्टीवारांवर पलटवार। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य, दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टामध्ये स्टेटस रिपोर्ट दाखल, बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रामधून दिल्याचा दावा खोटा असंही निष्पन्न। अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही, 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा। गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा, 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी।
UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.